नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी खुशखबर आहे. जो कोणी TET पास झाला असाल किंवा हायस्कूल भरतीसाठी तयारी करत असाल, तर त्यांच्यासाठी कर्नाटक राज्य सरकारनं एक नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. तर यामध्ये 15,000 पोस्टचं अनाऊन्स करत आहे आणि त्यासाठी तुम्ही जी वाट पाहत होता, तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे ते पाहूया. तर कर्नाटक सरकारने जी काही अधिसूचना केलेली आहे, नोटिफिकेशन दिलेले आहे, ते थोडक्यात आपण पाहूया. या ठिकाणी जे काही इम्पॉर्टन्स आहे, तुमच्यासाठी जे काही आवश्यकता आहे, तर तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे 14 जुलैला हे नोटिफिकेशन आलेलं आहे. तर ह्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे ज्यांना जे काही डाऊट्स असेल, समस्या असेल, तर ते 15 दिवसाच्या आत त्यांना काय करायचं आहे, ऑब्जेक्शन टाकायचं आहे. तर ते ऑब्जेक्शन जर कोणाचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर ॲप्लिकेशन भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. जो कोणी TET पेपर 1 आणि TET पेपर 2 आणि त्याचबरोबर हायस्कूलची तयारी करत असाल, तर त्यासाठी तयारी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला ठरणार आहे. तर चला, काय काय दिलेलं आहे त्या गोष्टी आपण जाणून घेऊया. या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, शीर्षके प्रारंभ मत्तू अन्वय दिलेला आहे. काही नियम आहे, त्या नियमानुसार त्यांनी घेतलं जाणार आहे. तर त्यांचे काही नियम असतात आणि त्या नियमानुसार त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं जातं. यानंतर काय आहे पहा, तुम्हाला आवश्यकता काय कशाची आहे, तर अर्जिಗಳನ್ನು आव्हानिಸುವುದು म्हणजे कशाप्रकारे आता अर्ज करण्यासाठी सांगणार आहे. जो कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक डेट देईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन टाकण्यास सुरुवात होईल आणि त्यासाठी तुम्हाला कास्ट, इन्कम, जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असेल तर ते सर्व गोळा करून ठेवा आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन टाकण्यास डेट देणार आहे. तर यासाठी स्पर्धात्मक परीक्षाद्वारे घेणार आहे. तर कशाप्रकारे असणार आहे, स्पर्धात्मक परीक्षा घेणार आहे. तर त्याद्वारे तुमचं नियुक्ती केली जाऊ शकते. या ठिकाणी बघा कशाप्रकारे दिलेली आहे ती माहिती आपण इथं जाणून घेऊया. या ठिकाणी बघा, प्राथमिक शाळा शिक्षक जो कोणी 1 to 5साठी जो कोणी तयारी करत असाल, ज्यांची TET पेपर 1 झालेली असेल, तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे किंवा काय पाहिजे प्राथमिक शाळा शिक्षकांसाठी, तर या ठिकाणी DED किंवा PUC प्लस DED असतो. ज्यांचं PUC प्लस म्हणजे 12वी नंतर DED झालेलं असेल, तर त्यांच्यासाठी हे एक 1 to 5साठी ॲप्लिकेशन करू शकतात. तर त्यांच्यासाठी काय काय आहे, तर CET घेणार. तर CETमध्ये जे काही त्यांचे मार्क्स मिळणार आहेत, तर एकूण त्याच्यापैकी 70% पकडणार. TET झालेली आहे तुमची, पास झालेली आहे, तर त्या TETमध्ये किती पडलेले आहेत त्याचे 20% धरलं जातं. त्यानंतर जे काही तुमचं PUC आहे म्हणजे 12वी झालेली आहे, तर त्याच्यामध्ये किती मार्क्स आहेत, तर पर्सेंटेज आहेत त्याचे 8% धरलं जातं. त्यानंतर शिक्षण कोर्सನಲ್ಲಿ जे काही DED केलेलं आहे, तर त्या DEDमध्ये किती जे पडलेले आहे तुमचे पर्सेंटेज, त्यानुसार त्याचे 2% धरतात. तर असे एकूण 100%मध्ये तुमचं मेरिट लिस्ट लावून तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर चला, यानंतर आणखीन काय आहे इम्पॉर्टंट, तर जे पदवीधर आहेत, जे म्हणजेच डिग्री प्लस DED झालेलं असेल किंवा 6 to 8साठी जर तयारी करत असाल, पेपर 2 हे TET पास झाला असेल, तर त्यांच्यासाठी काय आहे, तर यांच्यासाठी CETमध्ये जे काही तुमचं पर्सेंटेज होईल त्यामध्ये 70% धरेल आणि त्यानंतर TET जे काही झालेली असेल, तर त्या TETमध्ये जे काही मार्क्स आहेत त्यांचं पर्सेंटेज आहे त्याचं 20% करतं. त्यानंतर काय आहे बघा, पदवीमध्ये म्हणजे डिग्रीमध्ये जे काही तुमचं पर्सेंटेज आहे त्याचे 8%मध्ये कन्वर्ट करतं. त्यानंतर शिक्षण कोर्सನಲ್ಲಿ म्हणजेच DEDमध्ये तुमचे 2% पकडलं जातात. तर असे एकूण तुमचे 100%पैकी पर्सेंटेज मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन करू शकतात. हायस्कूलच्या शिक्षकांसाठी त्यांच्यासाठी काय आहे बघा, त्यांचं जे काही BED आहे आणि त्याचबरोबर डिग्री प्लस BED असतो, तर त्यांच्यासाठी हे हायस्कूल पोस्ट इलिजिबल होते. तर यासाठी बघा त्यांची जी काही CET घेतली जाते, त्या CETमध्ये 85% पकडणार आहे. बघा किती चान्स आहे CETमध्ये तयारी करण्याची. आणि त्याचबरोबर जे काही डिग्री आहे, डिग्रीमध्ये जे काही एकूण पर्सेंटेज असेल त्याचं 13%मध्ये कन्वर्ट करू शकता. त्यानंतर शिक्षण कोर्स जे आहे BED आहे, तर त्याच्यामध्ये 2%मधून कन्वर्ट करून एकूण 100%मध्ये मेरिट लिस्ट लावू शकता. या ठिकाणी आणखीन काय दिली आहे माहिती, तर ते महिला मीಸಲಾತಿ म्हणजेच काय आहे, रिझर्वेशन, महिलांसाठी जे काही रिझर्वेशन आहे ते त्या ठिकाणी लागू होतं. त्याचबरोबर वयोमिती म्हणजे एज किती आहे,
कोणासाठी किती एज आहे पहा. तर या ठिकाणी पहा परिशिष्ट जातीगळ म्हणजेच SC, परिशिष्ट पंगडगळ म्हणजेच ST, SC STसाठी जे काय आहे, त्याचबरोबर प्रवर्ग 1 आहे आणि अंगविकलक आहेत ते व्यक्ती, त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत त्यांनी असेल व एज भरत असेल तर त्यांनी भरू शकतात. त्यानंतर ते एज बार होऊ शकतात 43च्या नंतर. पण या ठिकाणी बघा जे वर्ग 2A आहे, 2Aसाठी किती, त्याचबरोबर सेकंड बी म्हणतो आपण, त्याचबरोबर थर्ड A आणि थर्ड बी यांच्यासाठी किती आहे, तर 41 वर्ष आहे. तर 41 वर्षापर्यंत त्यांनी भरू शकतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जनरल दिला आहे, सामान्य अर्हते म्हणलेलं आहे. जे जनरलमध्ये असतात तर त्यांच्यासाठी 38 वर्ष आहे. पण याच्यामध्ये आणखीन थोडंसं वाढवायला पाहिजे होतं ॲक्च्युली, कारण कोविडच्या आधारानुसार काही रूल्सच्यानुसार वाढवणार असं सांगत होतं. यासाठी ऑब्जेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता. जर कोणाला डाऊट्स असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन करण्यासाठी टाईम दिलेली आहे. त्यानंतर बघा अर्ज स्वीकारसलो हे लवकरच ते झाल्यानंतर प्रक्रिया करू शकते. यानंतर बघा या ठिकाणी काय दिलं आहे, पोस्ट दिलं आहे. बघा पोस्ट किती दिलं आहे, तर हे 1 to 5साठी किती पोस्ट दिलेले आहेत, 900 पोस्ट दिलेला आहे. 900 पोस्ट होणार आहे. तर याच्यामध्ये 800 पोस्ट किती कुठल्या भागाला आहेत, तर कल्याण कर्नाटक आहेत. म्हणजे कलबुर्गी जिल्ह्यासाठी जे काही 371 जे विभाग दिलेला आहे कल्याण कर्नाटक म्हणून, त्या 7 जिल्ह्यांसाठी हे 800 पोस्ट आहेत आणि इतर जिल्ह्यांसाठी 100 पोस्ट आहेत. तर अशा प्रकारे एकूण 900 पोस्ट दिलेले आहेत. असे बरेचसे आहेत पोस्ट. दैहिक शिक्षकसाठी आहेत आणि कम्प्युटर टेक्निकसाठी आहेत. तर असे इतरसाठी आहेत. पण बरंचसं तुम्हाला ह्या ठिकाणी जे काही इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी मी ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी पहा, हे झालं आता प्राथमिक शिक्षकांसाठी PSTRसाठी. आता GPSTRसाठी बघा किती इम्पॉर्टंट आहे. तर ह्या ठिकाणी 6 to 8साठी ज्यांचा कुणाचा पेपर 2 TET पास झालेली आहे तर त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे पहा. तर ह्या ठिकाणी बघा कल्याण कर्नाटकसाठी 3228 पोस्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर कल्याण कर्नाटक सोडून 5272 पोस्ट देत आहेत. म्हणजे टोटल एकूण किती आहेत बघा 8500 पोस्ट देणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आणखीन पाहूया या ठिकाणी हायस्कूलसाठी किती आहेत. तर हायस्कूलसाठी तर दिलेलं आहे बघा प्रौढशाला शिक्षकांसाठी इथं किती दिलेलं आहे, 4500 पोस्ट आहे टोटल. तर यामध्ये कल्याण कर्नाटकसाठी 2214 पोस्ट, त्याचबरोबर इतर जिल्ह्यांसाठी 2286. तर ह्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी किती दिलेलं आहे हे नंतर त्याचं क्लॅरिफिकेशन केलं जातं. यानंतर पहा काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत या नोटिफिकेशनमध्ये, तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर ते दिलेलं आहे बघा प्राथमिक शाळा शिक्षकांसाठी 1 to 5साठी जो काही अभ्यासक्रम आहे तर ते अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर या ठिकाणी काय दिलं आहे, पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. तर अशा प्रकारे काय होणार आहे, 3 पेपर होणार आहेत. पहिला पेपर 150 मार्काचा आहे, दुसरा पेपरसुद्धा 150 मार्काचा आहे या ठिकाणी. त्यानंतर तिसरा पेपर आहे 100 मार्काचा आहे. तर असे एकूण 400 मार्कचं पेपर होणार आहे CETसाठी. तर काय काय आहे सामान्य पत्रिकेमध्ये काय असणार आहे, तर हे OMR असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत बघा. हे 150 मार्काचं OMR असणार आहे. तर यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत, सामान्य ज्ञान, GK असणार आहे बघा, बाल मनोविज्ञान आहे बघा, म्हणजे पेडागॉजी असतं. त्याचबरोबर मानसिक सामर्थ्य आहे, म्हणजे मेंटल ॲबिलिटीसुद्धा आहे थोडंसं. त्याचबरोबर भाषेಗಳು सामान्य कन्नड ಮತ್ತು सामान्य इंग्लिश बघा, जनरल इंग्लिश आणि जनरल कन्नडसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मौल्य शिक्षण आहे, नवीन लागू केलेलं आहे, तर मौल्य शिक्षणसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आरोग्य शिक्षण आहे बघा, तर यामध्ये सुद्धा समावेश केलेला आहे. कम्प्युटर ज्ञानसुद्धा, कम्प्युटर लिटरसी म्हणूनसुद्धा एलिजिबिलिटीसाठी ठेवलेलं आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे. सेकंड पेपरमध्ये काय आहे, तर सेकंड पेपरमध्ये जे विशेष निर्दिष्ट पत्रिके असते, जे काही पेपर तुमचं आहे, जे काही विषयासाठी तुम्ही फाईट करणार आहात त्याच्यासाठी ही 150 मार्काचे पेपर होणार आहे. तर त्यामध्ये 50 मार्क काय असणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत आणि 100 मार्काचं काय असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, रिटर्नमध्ये असणार आहे. ते तुम्हाला तयारी करायची आहे. काय काय आहे बघा, विशेष ज्ञानामध्ये काय असणार आहे, गणित, परिसर 1 to 5साठी गणित आहे, परिसर अध्ययन आहे, त्यालाच म्हणतो आपण EVS. त्याचबरोबर समाज विज्ञान आहे, म्हणजे इतिहास,
भूगोल हे सर्व असणार आहे. आणि हे कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे वस्तुनिष्ठ असणार आहे, ऑब्जेक्टिव्ज असणार आहेत 50 मार्कासाठी. त्यानंतर विशेष काय असणार आहे, गणित, परिसर अध्ययन आणि समाजविज्ञान हे पुन्हा आणखीन त्याच्यामध्ये 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. तर असे 300 मार्क झाले. त्यानंतर तिसरा जो पेपर आहे ते म्हणजेच भाषा प्रावीण्य. हे एक इलिजिबिलिटीसाठी कन्नड पेपर आणि इंग्लिश पेपर असे 2 पेपर 2 विषयाचा समावेश इथं 100 मार्कासाठी केलेला आहे. तिसऱ्या पेपरमध्ये हे सुद्धा इलिजिबिलिटीसाठी तयारी करावी लागेल. तर यासाठी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, तर त्या पॉईंट्सच्या आधारानुसार तुम्ही तयारी करू शकता. यानंतर काय पहा, दैहिक शिक्षक म्हणजे PE टीचरांसाठी काही दिलेली आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पण आता विशेष करून पदवीधर जे आहेत, पेपर 2 ज्यांची तयारी झालेली आहे, तर त्या पेपरसाठी काय असणार आहे CETमध्ये, तर या ठिकाणी सुद्धा 3 पेपर असणार आहेत. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. तर चला, पेपर 1मध्ये काय असणार आहे, हे सुद्धा सेम 150 मार्काचा पेपर असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह असणार आहे बघा. तर यामध्ये सामान्य कन्नडचे पेपर असणार विषय असणार आहे, सामान्य इंग्लिश असणार आहे, सामान्य ज्ञान असणार आहे, जे की म्हणतो आपण प्रचलित विद्यमानಗಳು म्हणजेच काय आहे करंट अफेअर्स असणार आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक मनोविज्ञान म्हणतो मानव अभिवृद्धीसाठी सुद्धा दिलेला आहे बघा. शैक्षणिक मनोविज्ञान आहे, सायकोलॉजीचा भाग आहे. त्याचबरोबर बघा मौल्य शिक्षण आहे बघा आणि आरोग्य शिक्षण हे सुद्धा आहे. कम्प्युटर साक्षरता आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्समध्ये दिलेलं आहे. 150पैकी तुम्हाला त्याच्यामध्ये तयारी करायची आहे. पेपर 2साठी काय आहे विशेष जो कोणता तुमचा विषय असेल डिग्रीला त्या आधारानुसार, BEdला असेल त्यानुसार किंवा DEdच्या आधारानुसार तुम्हाला त्या पेपरची तयारी करावी लागेल. ज्यांचं इंग्लिश असेल तर त्यांच्यासाठी 50 मार्काचं ऑब्जेक्टिव्स आणि 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो कोणी गणित विषयासाठी तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा सेम आहे. तशाच पद्धतीने समाज विज्ञानासाठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा सेम आहे की 50 मार्काचा ऑब्जेक्टिव्स आणि 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह त्या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात ठेवा. तशाच पद्धतीने सायन्ससाठी सुद्धा आहे, जीवविज्ञान म्हणतो आपण त्यांच्यासाठी आहे. तशाच पद्धतीने भाषामध्ये कोणी असाल बघा, भाषा प्रावीण्य आहे, हे कंपल्सरी आहे बघा. कंपल्सरी 100 मार्काचा एक पेपर आहे, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे, ते म्हणजे कन्नड भाषा प्रावीण्य असायला पाहिजेत 50 मार्काचं आणि त्याचबरोबर इंग्लिश भाषा प्रावीण्य प्रोफिशियन्सी असायला पाहिजेत 50%, 50 मार्काचं. ह्यांचंसुद्धा ह्याच्यामध्ये 100 मार्काचं असणार आहे. म्हणजे तेच 150 आणि हे 100 400 मार्कासाठी तयारी करावी लागणार आहे. तर यानंतर आपण पाहूया हायस्कूलसाठी बघा. प्रौढशाला सहशिक्षकरू असिस्टंट मास्टरसाठी हे काय आहे भरती, म्हणजेच बघा आतापर्यंत CET डायरेक्ट घेतली जात होते ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने पेपर 1 आणि पेपर 2, पण या ठिकाणी थोडंसं चेंज केलेलं आहे यावर्षी. तर अशा रूल्सनुसार तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा काय केलं आहे, पेपर 1 दिला आहे, पेपर 2, पेपर 2 आणि पेपर 3 असे 3 पेपर आहेत. पेपर 1मध्ये सुद्धा सेम आहे बघा. 150 मार्काचं OMR म्हणजेच ऑब्जेक्टिव्ज असणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाईप. त्याच्यामध्ये काय काय विषय आहेत, तर यामध्ये सामान्य कन्नड, सामान्य इंग्लिश असणार आहे, म्हणजे जनरल कन्नड अँड जनरल इंग्लिश हे कंपल्सरी असणार आहे. त्याचबरोबर GK अँड करंट अफेअर्स आहे, शैक्षणिक मनोविज्ञान आहे, सायकोलॉजी आहे, मानसिक सामर्थ्य आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, गणकयंत्र साक्षरते ಮತ್ತು मौल्य शिक्षण आणि आरोग्य शिक्षण ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच कम्प्युटर लिटरसी आणि त्याचबरोबर मौल्य शिक्षण आणि आरोग्य शिक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे. किती मार्कासाठी, 150 मार्कासाठीचा पेपर पहिला असणार आहे. त्यानंतर आहे दुसरा पेपर. दुसऱ्या पेपरमध्ये जो कोणी ज्या विषयाची तयारी करणार आहात, विशेष सब्जेक्ट्स, त्याची तयारी या ठिकाणी 150 मार्कासाठी करायचं आहे. 50 मार्क त्या विषयामधले ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत आणि 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. थोडंसं व्यवस्थित अध्ययन करून तुम्ही जर तयारी केला तर नक्कीच तुम्ही सिलेक्शन होऊ शकता. या ठिकाणी पहा, जो कोणी कन्नड भाषासाठी तयारी करत असाल तर त्यांनी 50 मार्क ऑब्जेक्टिव्ह आणि 100 मार्काचं डिस्क्रिप्टची तयारी करायची आहे. तशाच पद्धतीने कोणी भाषा शिक्षक इंग्लिश असेल, ज्यांचं इंग्लिश असेल तर इंग्लिश विषयासाठी सुद्धा ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्यानंतर CBZ असेल, त्याचबरोबर आर्ट्स कलामध्ये असेल तर यांच्यासाठी सुद्धा सेम आहे, 50 मार्क ऑब्जेक्टिव्ह आणि 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. जर या ठिकाणी कोणाला
कला म्हणजेच आर्ट्स हिस्ट्री संबंधित जर तुम्हाला काही नोट्स किंवा काही व्हिडिओज पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ते आपण तर या ठिकाणी बघा कोणकोणते विषय आहेत त्याबद्दल तुम्ही समजून घेतलेलं आहे. तशाच पद्धतीने पेपर थर्ड जे आहे ते पेपर थर्डमध्ये काय असणार आहे म्हणजे या ठिकाणी बघा भाषा प्रावीण्यते. तर ह्याच्यावरती दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कन्नड आणि इंग्लिश कंपल्सरी हे 50-50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. 100 मार्काची तयारी तुम्हाला करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पेपरची तयारी करून नोट्स काढून जर ह्या पेपरची या CETची जर तयारी केला तर नक्कीच तुम्ही सिलेक्शन होऊ शकता. यासाठी ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. जर इतिहासाशी संबंधित तुम्ही तयारी करत असाल कला म्हणून तर त्याचे व्हिडिओज आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.